14 तारखेपासून मर्याई चौकातील ब्रिटिशकालीन असलेला रेल्वेचा पूल हा जीर्ण झाला म्हणून रेल्वे प्रशासनाकडून तो पाडला जाणार आहे आणि जवळपास एक लाख लोकवस्तीसाठी हा पूल रहदारीसाठी बंद केला जाणार आहे आणि बंद केल्यामुळे साहजिकच आहे नवा पूल बांधला जाणार आहे आणि ह्या सर्व कालावधीसाठी 1 वर्षाचा कालावधी लागणार. पण रस्ता हा पर्यायी व्यवस्थेमधूनच निर्माण झाला पाहिजे ह्या हेतूनं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अनेक टप्प्यांमध्ये त्याला अडचणी आल्या. तो म्हणजे 54 मीटरचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून तो सुरुवात होतो आणि पुढे तो सोरेगाव ह्या मार्गाकडे तो जॉईन होतो. पण ह्या टप्प्यामध्ये असलेल्या 54 मीटरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी कामाची गती आहे 14 तारीख ही आता जवळपास 4 दिवसावर आलेली आहे आणि 4 दिवसामध्ये 54 मीटरचा रस्ता कशा पद्धतीने तयार केला जाणार वाहतुकीसाठी आणि रहदारीसाठी किंवा स्थानिक नागरिकांसाठी तो कसा उपयोगात आणणार ह्या बाबतीत सखोल चर्चा करण्यासाठी आपल्या ह्याच भागाचे नगरसेवकांचे जे चिरंजीव आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. खूप मोठा सहभाग तुमचा ह्या 54 मीटरच्या निर्मितीला आणि उभारणीला. कशा पद्धतीने याची सुरुवात होते? आता 54 मीटर म्हणजे रेल्वेवाल्यांनी ज्यावेळेस ब्रिज पाडायचं ज्यावेळेस निर्णय घेतला व त्यांनी मेगा ब्लॉक पण ठरवला त्यावेळेस सोलापूर शहरामध्ये विविध लोकांमध्ये तर्क वितर्क हे चालू झालं. त्यानंतरनं स्वतः आयुक्त साहेब त्याबरोबर मी पण आलतो. आयुक्त साहेब असतील आमदार विजयकुमार देशमुख अलग असतील ह्यांनी ह्या रस्त्यासाठी आग्रही धरला. त्यानंतरनं दुम्मा म्हणजे ही जी आता रस्ता चालू आहे ते महापालिकेने धुम्मांकडनं अगोदर घेतलेलं आहे. त्यांना त्याचं TDR पण मिळालेलं आहे. म्हणजे उजव्या बाजूची उजव्या बाजू म्हणजे आता जो रस्ता चालू आहे तो आणि ह्या बाजूला आहे ती धुम्मांची स्वतःची प्रॉपर्टी होती. तर धुम्मांनी कोर्टामध्ये जाऊन स्टे आणला. स्टे आणल्यानंतरनं पुढील जी म्हणजे मधला बॅच सोडून पुढच्या भागाला पुढे जी होती काही लोकांची घरं होती त्यांना पहिला घरं दिले. काही लोक सगळ्यांना घरं दिली बाजूला पलीकड. त्यानंतर तो मोकळा झाला. त्यानंतरनं राहिला वरचा भाग तर ऑलरेडी क्लिअर आहे. मग राहिला फक्त धुम्मांच्या इथला म्हणजे ब्रिजच्या पलीकडचा भाग. मला एक प्रश्न आपण त्या धुम्माच्या जमिनीकडे आपण नक्कीच येणार आहोत. पण मला एक प्रश्न असा आहे की बाबा जो मार्ग इथून येणार आहे त्या पद्धतीनं तिकडच्या बाजूचा जो काही पद्धती रस्त्याच्या बांधकामाची पद्धती किंवा रस्ता बांधणीची पद्धत आणि इकडच्या बांधणीची पद्धत याच्यामध्ये डिफरन्स दिसतो. हा जो काही रस्ता चालू झालेला आहे जसं की मर्याई चौक किंवा सोरेगावकडे जाणारा रस्ता कशा पद्धतीने वाटतं 4 दिवसामध्ये हा रस्ता पूर्ण होईल? हो 100% कारण की रात्रंदिवस 4-5 दिवस झालं काम चालू आहे. कारण की 3-5-6 दिवसाखाली पलीकडच्या बाजूला रस्ता पूर्ण होत आलाय आणि रस्ता एक बाजू क्लिअर झाल्यानंतर 6-7 दिवसांनी त्यांनी खाली JSBM टाकून DPL टाकते. त्यावर कॉन्क्रीट 1 फुटाचं होते. पण आता एका बाजूचं त्यांनी 6-7 दिवस पूर्ण झालेले आहेत. मग 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर एका बाजूने वाहतूक चालू होईल आणि मग एका बाजूने वाहतूक चालू झाल्यानंतर मग परत दुसऱ्या बाजूचं काम पण पूर्ण होत आलेलं आहे. मग ते दोन्ही बाजूनी दुसऱ्या बाजूनी पण दोन्ही वरून तो भाग तिकडचा झाला इकडचा भाग मग इकडच्या भागामध्ये ह्यांनी आता खाली JSBM टाकून खालचं DPL टाकले. DPL टाकल्यानंतर उद्यापासून वाहनं जाऊ शकते. वाहनं जाऊ शकल्यानंतर मग त्यांनी काय करणार एक बाजू म्हणजे इथून फक्त 50 ते 100 मीटरचा प्रॉब्लेम आहे. बाकी कुठेही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ही आता त्या बोगद्यापासून फक्त 50 ते 60 हा जो आता सध्या बांधकाम म्हणजे रस्त्याचं बांधकाम सुरू आहे ते म्हणजे 12 मीटर आहे. हा पहिला टप्पा आहे. पहिला टप्पा आणि तिसऱ्या ह्याच्यावर परत 1 फुटाचं कॉन्क्रीट येणार आहे. हा दुसरा टप्पा आहे. खाली JSBM घालून DPL घातली. DPL घातल्यानंतर कॉन्क्रीट आहे 1 फुटाचं 6 इंचाचं DPL आहे. पण नागरिकांना फक्त बोगद्यापासून वर 50-60 मीटर पर्यंत प्रॉब्लेम 100 मीटर आपण गृहीत धरू. 100 मीटर पर्यंत. ह्या गडबडीमध्ये जो दर्जा पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं रस्त्याची म्हणजे कायमस्वरूपी व्यवस्था व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये कुठं तडजोड होते असं वाटतं गडबडी? नाही गडबडीचं म्हणजे आता स्मार्ट सिटी मार्फत पण कामं झाली त्यावेळेस पण नाही मी तो भाग वेगळा त्या भागावरचे प्रश्न वेगळे पण मला फक्त म्हणायचं आहे की बाबा गडबडीमध्ये आपण दर्जा रस्त्याचा देऊ शकतो का? गडबडीमध्ये देऊ शकत नाही. पण एवढं लक्षात ठेवा पण त्यांनी जे कॉन्क्रीट करणार फायनल हात करणार आहे तो 7 दिवस झाल्यावर तो रस्ता चालू करणार आहे. म्हणजे गडबडीचा विषयच राहणार नाही. म्हणजे आता तुम्ही मला काय वाटतं आज जर रस्ता झाला तर उद्या लगेच कॉन्क्रीट झाल्यावर उद्या लगेच वाहतूक चालू राहणार नाही. आणि एका बाजू करणार आहे आणि दुसरी बाजू 7 दिवस ते झाल्यावर त्या बाजूनी त्या कॉन्क्रीटवरनं गाड्या चालू करणार. मग
एक दुसरी बाजू करणार, म्हणजे 12 मीटर मधली 6 मीटरची पहिला कॉन्क्रीट करून ह्या बाजूला ते डीपीएल आहे त्यावरनं वाहतूक चालू राहणार. पण ज्या वेळेस 7 दिवस ते कॉन्क्रीट पूर्ण झाल्यावर त्याच्यावर वाहतूक चालू करणार आणि इकडचं 6 मीटर रस्ता चालू करणार. लोकांना काय आव्हान केलं? लोकांना एवढं आवाहन करणार की ह्या भागामध्ये गर्दी वाढणार आहे आणि म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला जे पूल बंद पडल्यानंतर जी भीतीचं वातावरण होतं तर सगळ्यांना विनंती पर्यायी मार्ग मिळाला छत्रपती संभाजी महाराज चौक. म्हणजे ज्या लोकांना या भागातील लोकांना जर जायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, तिथून पुणा नाका, तिथून हा 54 मीटर चालू होतो तो डायरेक्ट CNS पाशी मिळेल. आणि भरपूर लोकांना म्हणजे जे गाड्या असतील किंवा 2 व्हीलर असतील, रेल्वेचा ब्रिज बंद केल्यानंतर ज्या मोठ्या वाहनं होते ती म्हणजे ज्या ब्रिजच्या खालून जाऊ शकत नव्हती ते केगाववरनं जात होते. त्यामुळं जी वाहनांना जात नव्हते ती सगळे लोक खुश आहेत. का खुश आहेत तर त्यांना केगाववरनं वळून जावं लागत होतं. त्यामुळे आता इथून जर गेलं तर तो एक पर्याय त्यांचं 5-7-8 किलोमीटर रनिंग वाचलं आणि हा पर्याय मार्ग खुला झाला. 2 लाख लोकवस्तीसाठी असलेल्या या परिसरातील लोकांसाठी ही सर्वात मोठी आणि अनेक वर्षापासूनची मागणी आहे. आणि तुम्ही बघाल की माझ्या मागे जो पूल आहे, या पुलाच्या बाजूला ही माझी उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे. या डाव्या बाजूमधला हा जो काही एक तुकडा दिसतो तो 21x21 आहे. आणि मूळ म्हणजे काय की ही जी पूर्ण डाव्या बाजूची जमीन आहे ती जमीन धुम्मा नावाच्या जमीनदाराची जमीन आहे आणि ते सोबत आपल्या सोबत आहेत. आणि जमीन घेत असताना किंवा जमिनीला आपत्कालीन व्यवस्थेमध्ये म्हणजे 21x21 हा जो तुकडा त्यांनी घेतलाय की आपत्कालीन व्यवस्थापनेचा जो काही अधिकार आहे, आपत्कालीन व्यवस्थापनेचा अधिकार, त्या अधिकारामध्ये आयुक्तांनी ॲक्वायर केलेली ही जमीन आहे. आणि उर्वरित जमीन हे धुम्मा मालकांच्याच नावे आहे, त्या जमीनदाराच्याच नावे आहे. अगदी म्हणजे वेळ पडली तर मी ह्याच ठिकाणी संसार मांडेन असा इशारा दिला होता. काय तडजोड झाली? तर त्या गोष्टीवर आयुक्त यांनी आम्हाला बोलवून घेतलं. अकोलवार मॅडम यांनी आम्हाला आयुक्तांची समजूत घातली. अजून आम्हाला 21 मीटर ह्या रस्त्याच्या मोबदल्यात पैशा ठिकाणी RCC बॉन्ड द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. कितीचा असेल तो RCC? तो RCC बॉन्ड एक 48,000 स्क्वेअर फूटचा असेल. 48,000 स्क्वेअर फुटामध्ये RCCचा जो बॉन्ड आहे तो किती कोटीचा असेल? साधारण 7 ते 8 कोटी रुपये आसपास असणार आहे. बरं, महापालिकेने दिलेली ही ऑफर समाधानी आहे? हा, समाधानी आहे. आम्ही पहिल्यापासून पैशाचीच मागणी करत होतो. TDR वगैरे नको. आम्ही एकदा TDR घेऊन आमचं नुकसान झालेलं होतं. त्या संदर्भात आम्ही TDR नको म्हणून वेळोवेळी त्यांना सांगितलं होतं. पत्रसुद्धा व्यवहार केले होते. परंतु महापालिकेची परिस्थिती सध्याची नाही पैसे द्यायची म्हणून त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर मग तो TDR RCC बॉन्ड म्हणून एक प्रकार जो आहे. महापालिकेची खूपच आर्थिक परिस्थिती बिकट आहे हे अधिकाऱ्यांच्या एकूण वर्तनावरनं दिसून येत आहे. खरंच बिकट आहे बरं का परिस्थिती. आहे तुम्ही कुठं म्हणायला लागलं नाही आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की किती दिवसामध्ये RCCचा बॉन्ड तुम्हाला देण्याचं त्यांनी मान्य केलं? ते आम्हाला 15 दिवसात प्रोसिजर करून देतो म्हणून सांगितलं. काय असं लेखी वगैरे? नाही, लेखी वगैरे काय नाही. प्रोसिजरचे आमचे बाकीचे नकाशे वगैरे घेतलेत, सिटी सर्वेचे नकाशे घेतलेत, त्यानंतर सातबारे उतारे आमचे घेतलेले आहेत. जेवढं क्षेत्र आमचं पहिला 60 मीटर मध्ये होतं तो 54 मीटर झाला. 54 मीटर नंतर 16.5 एकरचा 16.5 एकरचा TDR घेतलेला आहे. इकडचा उजवी बाजू पण तुमचीच जमीन? हा, उजवी बाजू आमची जमीन आहे. TDR घेतला, त्याचा TDR घेतलेला आहे. 16.5 मीटरचा इकडचा दिलेला आहे आणि उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा 16.5चा TDR दिलेला आहे. तो मागे 27,000 चौरस मीटरचा TDR आम्ही घेतलेला आहे. आणि जो 21 मीटरचा राहिलेला होता तो ह्या वेळेला आम्हाला तो न मागता नाही मागणी केलेली आहे. नाही, न मागता RCC देतील? हा, देतील की. आता अपेक्षा त्यांच्याकडनं सहकार्य आहेत. त्यांनी आम्हाला केलेत, आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे. नक्की कुठल्याच गोष्टीला आम्ही अडथळा केलेला नाही. आम्ही सहकार्याची भावनाच ठेवलेली आहे आयुक्तांकडे. आयुक्तांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे. आता एक 15 दिवसात आम्हाला ते न मागता तुम्हाला देतील या अपेक्षा आणि शुभेच्छासह. पण एक वैशिष्ट्य आणखी एक तुम्हाला दाखवतो की हा जो 54 मीटर आहे, 54 मीटरच्या समोरचा जो असलेला हा उजव्या बाजूचा एक आहे बोगदा आणि डाव्या बाजूचा एक आहे. ह्याच्या समोर जे रेल्वे प्रशासनाकडून गर्डर मारण्यात आले ह्याच्यामधून उजव्या भागामधूनचा तितका त्रास नाही आहे, पण डाव्या बाजूचा जे गर्डर आहे त्याच्या समोर असलेला
तो 3 फूट अगोदर त्याच्या पुढे आहे, म्हणजे उजव्याच्या पुढे आहे. म्हणजे थोडक्यात की तिकडून येणारं वाहन जर का आपण बघितलं तिथं असलेल्या पाण्याच्या किंवा चाकाच्या ज्या खुणा आहेत त्याच्यावरनं लक्षात येईल की गर्डरमुळे वाहनाला 4 ते 5 फूट असा टर्न घ्यावा लागतो, की जेणेकरून तुम्ही असं जर का वाहन आलं तर त्या अशा पद्धतीने ह्या गर्डरच्या भीतीने किंवा तो समोर येईल ह्या कारणासाठी वाहन चालकाकडून त्याला थोडा 3-4 फुटाचा तिकडची बाजू घेऊन त्याला टर्न करावा लागतो. त्याच्यामुळे कदाचित हा जो काही परिसर आहे, ह्या परिसरामध्ये 21 मीटरचा जो काही 21 फुटाचा किंवा 21 मीटरचा जो काही परिसर आहे आपत्कालीनमध्ये घेतलेला, त्याच्यामुळे त्याचा वापर हा असा होताना दिसतोय. आणि हे जर का गर्डर काढले तर वाहन हे अगदी अशा मार्गाने येण्याची शक्यता दाट आहे. म्हणून रेल्वे प्रशासन किंवा पालिका प्रशासनाकडून हे गर्डर काढण्यासाठीचे देखील प्रयत्न होणे अपेक्षित आहे. अपेक्षा व्यक्त करू आपण सर्व सोलापूरकरांच्या, खास करून दमानी नगर आणि इकडच्या परिसरामध्ये असलेल्या 2 लाख लोकसंख्या असलेल्या या परिसरातील नागरिकांना की येत असताना किंवा ह्या रस्त्याचा वापर करत असताना कोणत्याही पद्धतीची घाई गडबड न करता, कारण रस्ता हा कच्चा आहे आणि कमी वेळामध्ये हा मार्ग सुरू होणार आहे, कोणतीही गडबड न करता व्यवस्थित जीवाचं संरक्षण करून ह्या मार्गाचा वापर करावा. पालिका प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाकडून देखील ती खबरदारी घेतली जाईल. खबरदारी स्थानिकांनी देखील घ्यावी, इतक्याच माफक अपेक्षेसह ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.